नेशन वन इलेक्शन कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. काय वाटतं याच्यावर? कारण की अनेक विरोधक असं म्हणतात की विरोधकांना संपवण्याचा हा डाव आहे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला विरोधक संपले तरी हरकत नाही, हा देश संपतो. समोर विरोधक संपले, विरोधक जिवंत राहिले, विरोधकांना गोळ्या घातल्या, काही फरक पडत नाही. आणि देशाचं काय हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. सर, हे मागच्या दाराने संविधान संपवण्यात आलं नाही का? संविधानाला किंमत काय? संविधानाला किंमत काय? संविधान मानलं असतं तर मग काय हे नवीन नवीन ते काय ते ह्याचा सर्वे करा, त्याचा सर्वे करा, ह्या देवळाचा सर्वे करा, त्या मशिदीचा सर्वे करा, झालंच नसतं भारतात. 1991 साली दिलेल्या निकालाच्या विरोधात जाऊन खालचं कुठलं तरी चटर जे म्हणजे जॉईंट काहीतरी कोर्ट निर्णय देतं की ह्या मशिदीचा सर्वे करा. अरे काय? आणि त्याच्यामुळे अख्ख्या भारतात अस्वस्थता जागी केली. वन नेशन वन इलेक्शन बिलने हुकुमशाही आपल्या देशात राबवण्याचा हे षडयंत्र आहे. वन नेशन वन इलेक्शन हा हुकुमशाहीचा मार्ग आहे. मार्ग आपली डायव्हर्सिटीच संपते. आपल्या ह्या देशाची विविधता ही निवडणुकीत सुद्धा दिसते. जेव्हा काही ठिकाणी आपल्याकडे उन्हाळा असतो तेव्हा काही ठिकाणी बर्फ पडत असतो, काही ठिकाणी जेव्हा हिवाळा असतो तेव्हा काही ठिकाणी पाऊस पडत असतो. या देशाची विविधता हीच या देशाची ताकद आहे आणि म्हणूनच संविधान गरजेचं आहे. आता ती विविधता संपली की आपण संविधान संपवतो. स्वबळावरती लढणार का? संजय राऊत म्हणतात की स्वबळाचा नारा दिला त्यांनी महानगरपालिकेने. बघा, संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे प्रमुख सल्लागार आणि प्रवक्ते. मी प्रमुख सल्लागार पण नाही आणि प्रवक्ता पण, त्यामुळे ह्या गोष्टी मला माहीत नसतात ना. माझ्या कानात कोणी सांगितलेलं पण नाही. कसं उत्तर ते? विधानसभा निवडणुकीमध्ये एक हेतू सेफ है, बटेंगे तो बटेंगे अशा प्रकारचे नारे दिले गेले होते. मात्र दादरच्या हनुमान मंदिर पाडण्याचा कट रचला जातोय. नोटीस दिली गेलेली आहे. 80 वर्षांपूर्वीचं जुनं मंदिर आहे. राम मंदिर बांधणारे आता हनुमान मंदिर. मला काय बोलायचं? शेवटी काल सुप्रीम कोर्टाने एक आदेश जारी केलाय की कोणत्याही धर्मस्थळांच्या बाबतीमध्ये त्या धर्मस्थळाची पाहणी करावी, त्या ठिकाणचं वेगळं धर्मस्थळ असेल असे मागणी असलेले कोणत्याही याचिका स्वीकारू नका, हे सुप्रीम कोर्टाला काल शेवटी सांगावं लागलं सगळ्या उच्च न्यायालयांना. असं आहे की तोपर्यंत या देशामध्ये गोंधळ झालेला होता. 1991चा निकाल आहे, त्याच्या आधी 47चा कायदा आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे की जी परिस्थिती स्वातंत्र्यानंतर देवळाची, मस्जिदीची, बौद्ध स्थानाची, धर्मस्थळांची जी काय ती बदलू नका, त्याच्यामध्ये आतमध्ये खोलात जाऊ नका. हे आपल्या संविधानकर्त्यांना समजत होतं की याच्यात काय घडेल या देशामध्ये. उद्या जर बौद्ध धर्माने सांगितलं की त्याला सगळंच करा, तर मग काय करा? कारण काय देशातला सर्वात जुना धर्म हा बौद्ध धर्म आहे. वादच घालायचे असतील तर मग काय वादच घालत बसा, देत जाऊ द्या खड्ड्यात. त्याच्यामुळे वाद काय, आता जर एखादं न्यायालय आता डायरेक्ट सांगता की तुम्ही अजमेर शरीफचं सर्वे करा, मला वाटतं ज्यांनी इतिहास वाचलाय त्यांच्या हे कदाचित लक्षात येईल की सुफिझम आणि शैविझम हे भारतातल्या हिंदू आणि मुसलमानांमधल्या दोन परंपरा आहेत, ज्याच्यात तल्लीन होणं, भक्तिरसामध्ये तल्लीन होणं हे मुख्य असतं. हे एकत्र आलं भारतात. सुफिझम ज्यावेळेस झाला त्याच वेळेस शैविझम आला आणि दोघांच्या मानसिक ह्याच्यामध्ये देवासमोर तल्लीन होणं, एकाग्र होणं आणि देव म्हणजे जो काही त्यांचं श्रद्धेचं स्थान आहे ते असं मनावर येणं,
हा एक वेगळा भाव आहे त्याच्यातला. आपण सगळ्यावरच जर आघात करायला लागलो, या देशाची जी विविधतेची संस्कृती आहे हीच खतम होऊन जाईल. आपण प्रत्येक स्थानाला हिंदू आणि मुसलमान म्हणून बघायला लागलो तर मग कर्नाटकामध्ये किती देवळं कुठल्या राजाने बांधली याचा हिशोब घ्या कधीतरी. काशीला कोणी किती धन दिलं याचा हिशोब घ्या कधीतरी. असं म्हणजे आपण एकीकडे 2020-24 म्हणजे 2400 वर्ष झाली येतात जीजस क्राइस्ट नंतर. आपण जर आताही ह्याच्यावरच भांडत बसणार असू, आपली इकॉनॉमी कुठे चालली त्याचा विचार करा, GDP कुठे गेलाय त्याचा विचार करा. आणि असं या देशात होत राहिलं तर आपल्याकडे परदेशी गुंतवणूक येणंच बंद होऊन जाईल. कारण का तुम्ही जर अस्वस्थ व्यवस्थेमध्ये असाल तर बाहेरचे लोक पैसे लावणार नाही. कारण का त्यांना पैशाचं रक्षण हवं असतं, सिक्युरिटी हवी असते. तुम्ही सिक्युरिटीच देऊ शकत नाही पैशाला. उद्या त्यांची कंपनीच जाळून टाकली तर काय कराल? मला अजूनही आठवतं की जेव्हा आपल्या इथे गोमांसावर बंदी आणली तेव्हा जर्मनीच्या राष्ट्राध्यक्ष इथे भेटीला आल्या होत्या. त्यांनी सरकारला प्रश्न विचारला की आमच्या लोक हे फक्त तेच भक्षण करतात कारण का त्याच्यातनं आम्हाला प्रोटीन्स मिळतात. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.